मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील महत्त्वाची बातमी. ठाकरेंच्या शिवसेनेत मुंबईतून सर्वात मोठा प्रवेश. गाड्यांच्या ताफ्यांसह बहुतांश नेते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घर वापसी. मित्रांनो बघूया राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड. मित्रांनो राज्याचं राजकारण सध्या खूप मोठ्या प्रचंड राजनीतीकडे वळणार आहे. या वळणावरती असताना उद्धव ठाकरेंना त्रास देऊन बहुतांश आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. आता मात्र शिंदे यांच्याकडे खूप मोठी पंचायत होत असल्या कारणाने बहुतांश नगरसेवकांनी आता आपला पवित्रा उद्धव ठाकरेंच्या दिशेने वळवला आहे. भाजपा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 40 ते 50 जागा देईल. अजित पवारांना 30 पर्यंत जागा देईल. इतरत्र सर्व जागा भाजपा स्वबळावरती मुंबईत लढेल. याच कारणास्तव सध्या मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून आपली जागा फिक्स करण्यासाठी मुंबईतील नगरसेवकांनी आता हालचाली सुरू केल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाऊन आपली जागा फिक्स करून ठाकरेंच्या पाठीमागे मुंबईसाठी मराठी माणसांसाठी आपण खंबीरपणे उभं राहायचं असं जवळजवळ मुंबईतल्या सर्वच नेत्यांनी ठरवल्याचं चित्र आहे. मुंबई महापालिका परप्रांतीयांच्या घशात घालायची नसेल तर उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नसल्याचं इतर पक्षातील सर्वच नेते आता म्हणू लागले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची बाजू आता मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून कणखर होत चालली असून हा शिंदे सेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजप देखील अजित पवारांना एकनाथ शिंदेंना म्हणाव्या तेवढ्या जागा देत नाही. जागा कमी मिळत आहेत. यामुळे सध्या भाजपच्या गोटातील देखील काही नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेने येऊ शकतात. जर या दोघांची म्हणजेच राज ठाकरे मनसे दोन्ही युती झाली तर मात्र महाराष्ट्राचं राजकारण बदलून पुन्हा उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या हातात मुंबई महापालिका जाईल याची भीती भाजपला शिंदेंना सुरू झाल्याने ही युती होऊ नये अशा चर्चा आहेत. मात्र आज मुंबईत उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरून तसे आदेश दिले आणि आपल्या मीटिंग दरम्यान आपल्या नगरसेवकांना विचारलं की तुम्हाला ठाणे महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेसोबत युती हवी आहे का. यावेळेस मनसेसोबत आम्हाला युती आहे त्याचा फायदा होईल असं सध्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सांगितलं. त्यामुळे उद्धव ठाकरे आता आगामी काळात उद्या आणि परवा खूप मोठा निर्णय युतीसाठी घेणार असल्याचं सध्या बोलत जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येणार हे आता जवळजवळ निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. मित्रांनो यावरती प्रतिक्रिया द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.